चोरी न करता लाईट बिल कमी करा। फक्त 10 रुपयामध्ये मोजून 2 मिनिटात आता लाईट बिल कमी करता येणार। फक्त हे काम लगेच करून घ्या। पुढील येणारे बिल 300 ते 400 रुपयांनी आता कमी येणार। मग त्यासाठी नेमकं काय करायचं आहे याबद्दलचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा, MSEB मधील एका माणसाने ही सविस्तर माहिती दिली आहे। त्यामुळे तुमचं लाईट बिल जास्त येत असेल तर बघा कसं कमी करायचं। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता लाईट बिलाबद्दल मित्रांनो आलेली आहे। 300 ते 400 रुपयांनी लाईट बिल कमी करण्याचा सोपा उपाय आता सापडलाय। तुम्हाला पण पुढचे लाईट बिल कमी करायचे असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचा आहे। आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट बिल हे वाढवून येत असतं मित्रांनो। मग ते लाईट बिल कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गुपित टिप्स महावितरण कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या आहेत। त्याने गुपित अशा 8 टिप्स आता सांगितलेत, ज्या जर तुम्ही पाळला तर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये तुमचं लाईट बिल हे एकदम निम्म्यावरती येणार आहे मित्रांनो। आता महावितरण म्हणजेच MSEBची माणसं जे असतात तर ते लाईट बिल कसं कमी करावं सहसा मित्रांनो कोणाला सांगत नाहीत। परंतु आपल्या जवळचा महावितरणमध्ये एक मित्र असल्यामुळे त्यांनी आता लाईट बिल कसं कमी करावं याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी आम्हाला सांगितले। आम्ही स्वतः तशा प्रकारे हे 8 उपाय त्यांनी सांगितलेले करून सुद्धा पाहिले आहेत आणि आमचं स्वतःचं मागच्या महिन्याचं लाईट बिल या ठिकाणी आलं होतं 1800 रुपये। तर या महिन्यामध्ये आता हे 8 टिप्स वापरल्यामुळे लाईट बिल आला आहे फक्त आणि फक्त 450 रुपये। मग तुम्हाला पण अशा प्रकारे लाईट बिल एकदम कमी करायचं असेल तर MSEB ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने महत्त्वाच्या 8 टिप्स आता लाईट बिल कमी करण्यासाठी सांगितले आहेत। मित्रांनो, आपली एक मोठी समस्या असते की आपलं लाईट बिल खूप जास्त येत असतं। मग आता लाईटची चोरी तर आपण करू शकत नाही, कारण की ती जर लाईटची चोरी केली तर सरळ आपल्याला जेल होऊ शकते किंवा मोठा दंडही होऊ शकतो। तर मग कसं लाईट बिल कमी करावं? बघा, तेही बिल अगदी इमानदारीने कायदेशीर पद्धतीने कसं होतं मित्रांनो, खर्च होतं का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हो। लाईट बिल कमी अगदी कुठल्याही प्रकारची चोरी न करता मित्रांनो, बेकायदेशीर काम न करता काही अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचं सुद्धा लाईट बिल मित्रांनो थोडं नाही तर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मित्रांनो कमी होऊ शकतं। ह्या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत, अतिशय साध्या आणि सोप्या आहेत मित्रांनो। तुम्हाला कधी वाटलं सुद्धा नसेल की साध्या गोष्टींनी सुद्धा अगदी जबरदस्त रीतीने तुमचं लाईट बिल कमी होऊ शकतं। या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही तुम्हाला लाईट बिल कमी करण्याचे एकदम जालीम उपाय देणार आहोत। तर बघा मित्रांनो, कोणते उपाय आहेत? तर मित्रांनो, हे जालीम उपाय आम्ही तुम्हाला देणार आहोत। अजिबात मित्रांनो सल्ले यामध्ये नसणार आहेत, जसे की लाईट बिल कमी करा, फॅन कमी करा, AC कमी करा, फ्रीज कमी करा, हे वापरा ते वापरा असे सल्ले मित्रांनो आम्ही या ठिकाणी देणार नाही। त्याचबरोबर आम्ही हे पण सांगणार नाही की तुम्ही कुठलं तरी नवीन डिव्हाइस घ्या, नवीन त्या ठिकाणी लाईट वापरा, असं काहीच मित्रांनो सांगणार नाही। अगदी छोट्या क्षुल्लक अशा 8 गोष्टी ज्या आता बघा आम्ही मित्रांनो, बघा आमच्या मित्र एक आहेत तर ते MSEB मध्ये आहेत, तर ते MSEB मध्ये कर्मचारी आहेत, तर त्या MSEB मध्ये ते कामाला आहेत। तर मित्रांनो त्यांनी सांगितलेल्या 8 गोष्टी तुम्हाला आता या ठिकाणी पाहायच्या आहेत। आम्ही त्या मागच्या महिन्यात त्यांनी सांगितलेल्या 8 गोष्टी पाळल्या सुद्धा आहेत आणि आम्हाला त्यामुळे मागच्या महिन्यात 1800 रुपये लाईट बिल आलं होतं आणि या महिन्यात डायरेक्ट 450 रुपये लाईट बिल आलेलं आहे। आम्हाला विश्वास पण बसत नव्हता की इतकं लाईट बिल कमी होऊ शकतं। तर मित्रांनो बघा, तुम्ही पण अशा प्रकारे लाईट बिल कमी व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर फक्त या टिप्स तुम्ही नक्की पाहायच्या आहेत। या टिप्समुळे प्रत्येक महिन्याच्या महिन्याला कमीत कमी 300 ते 400 रुपये लाईट बिल हे तुमचं कमी आणि कमीच होणार आहे। आता या 8ही गोष्टी ज्या आहेत तर त्या छोट्या जरी असल्या तर एकमेकांशी अगदी संबंधित आहेत मित्रांनो। यातली शेवटची म्हणजेच 8 नंबरची गोष्ट इतकी जबरदस्त आहे मित्रांनो, जर हिच्यामुळे बघा कदाचित 1000 ते 1500 रुपयांचं लाईट बिल तुमचं शून्य होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे, कारण यामधला प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे। एक जरी पॉईंट या ठिकाणी चुकला तर मग मात्र मित्रांनो मागच्या महिन्यासारखं तुम्हाला लाईट बिल जेवढं आलं होतं तेवढंच येणार आहे, एक जरी पॉईंट चुकला तर। त्यामुळे प्रत्येक पॉईंट ना पॉईंट लक्ष देऊन या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही या गोष्टींचं पालन नक्की करायचं आहे।
तर बघा आता लाईट बिल कमी करायचं आहे, कुठलीही चोरी न करता कायदेशीर पद्धतीने कुठलाही खर्च न करता काही गोष्ट नवीन न घेता तुम्हाला घरातल्या घरात काही न बदलता लाईट बिल कमी करण्याचे 8 सोप्या क्षुल्लक आणि अगदी साध्या गोष्टी या ठिकाणी मित्रांनो सांगतोय बघा। क्रमवार आपण जातो मित्रांनो। क्रमवार म्हणजे काय, प्रत्येक एक गोष्ट 2 गोष्ट असे 8 टिप्स आहेत, या तुम्ही पाळला तर तुमचे सुद्धा लाईट बिल एकदम निम्म्यावर येणार आहे। एकमेकांशी या गोष्टी 8 गोष्टी निगडीत आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। शेवटला बघा शेवटचा पॉईंट मित्रांनो जास्तीत जास्त तुमचं लाईट बिल कमी करणार आहे। आता बघा पहिली जी गोष्ट आहे तर ती कमीत कमी पहिली गोष्ट तुम्ही जर पाळला तर 300 रुपये महिन्याचं लाईट बिल आता या ठिकाणी मित्रांनो तुमचं कमी होऊ शकतं। आता तुम्ही तुमच्या घरात बघितलं असेल की कुठला तरी बोर्ड एक असतो ज्या बोर्डाला सॉकेट्स असतात, त्याचबरोबर स्विचेस म्हणजे बटन असतात कुठल्या तरी बोर्डाला। तर आता तुम्हाला कसं लाईट बिल कमी करायचं आहे बघा। आता तर मित्रांनो आपल्या बघा एखादा बोर्ड असतो त्या ठिकाणी सॉकेट्स असतात, त्याचबरोबर त्याला स्विचेस म्हणजे बटन असतं, तर त्याच्या शेजारी एक लाल कलरचं तुम्हाला लाईट इंडिकेटरचं लावलेलं लाल कलरचं तुम्हाला दिसतं। त्या इंडिकेटरचं मित्रांनो काम असतं ते म्हणजे लाईट आहे का नाही हे समजण्यासाठी असतं। तसेच एखादं बटन चालू केल्यानंतर इंडिकेटर चालू होतं, म्हणजे मित्रांनो बटन चालू बंद आहे का नाही हे पाहण्यासाठी हे लाल कलरचं इंडिकेटर बसवलेलं असतं। पण होतं काय की बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी वायरिंग करत असतो त्यावेळेस आपण विनाकारण प्रत्येक रूममध्ये मित्रांनो प्रत्येक बोर्डाला हे इंडिकेटर त्या ठिकाणी लावत असतो मित्रांनो। हे इंडिकेटर दिसायला जरी आकर्षक असले, साईजने छोटे जरी असले, तरी याने तुमचं लाईट बिल मोठ्या प्रमाणावर वाढत असतं। बघा आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे एवढं छोटंसं इंडिकेटर असतं हे कसं काय लाईट बिल वाढवेल। आता जर तुम्ही लाईट फिटिंगचं जर बघा जुनी जर तुमची लाईट फिटिंग असेल 5 ते 10 वर्षापूर्वी जर तुम्ही लाईटिंगची फिटिंग झालेली तुमची असेल तर जुन्या काळात जे इंडिकेटर्स यायचे तर ते फिलामेंट टाईपचे असायचे। फिलामेंट टाईपचे इंडिकेटर हे छोटे जरी असेल तरी सुद्धा एक इंडिकेटर हे बघायला गेलं तर 5 ते 6 म्हणजे वॉटचं असायचं। आता तुम्ही जर प्रत्येक रूममध्ये प्रत्येक बोर्डला जर या ठिकाणी इंडिकेटर लावलेलं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही असेल, उदाहरणार्थ 10 इंडिकेटर जर तुमच्या पूर्ण घरामध्ये असतील, बघा 5 वॉटचं एक इंडिकेटर असेल तर 5 गुणिले 10 म्हणजे 10 रूममध्ये प्रत्येक याच्यामध्ये 5 वॅटचं म्हणजे बरोबर 50 वॉट या ठिकाणी लोड झाला तर या नुसत्या इंडिकेटरचा होत असतो। मग मित्रांनो इंडिकेटर तर दिवस रात्र या ठिकाणी चालू असतं, दिवसात 24 तास असतात। उदाहरण जर घ्यायचं झालं तर 4 तास लाईटच नसते, तुम्हाला पण माहित आहे। 20 तास जरी या ठिकाणी मित्रांनो ते इंडिकेटर चाललं तर हे किती युनिट ऊर्जा याच्यामुळे जात असेल, किती लाईट होईल वाढत असेल, तर हे कॅल्क्युलेट करणं सुद्धा एकदम अतिशय सोपं आहे मित्रांनो। याचा फॉर्म्युला सुद्धा सोपा आहे, या ठिकाणी हा फॉर्म्युला नक्की बघायचा आहे। तर बघा लाईट बिलाचं 10 युनिटचा जर रेट धरला तर दररोज 10 तुम्ही जर म्हणाल तर दररोज 10 रुपये, तर फार गोष्टी म्हणजे तुम्हाला काय वाटतं 10 रुपये म्हणजे दिवसाला मोठी गोष्ट नाही, पण महिन्याला 30 दिवस असतात म्हणजे दर महिन्याला दिवसाला 10 रुपये म्हणजे दर महिन्याला 30 दिवसाचे 300 रुपये लाईट बिल हे फक्त हे विनाकारण गरज नसलेल्या लाल कलरचं इंडिकेटर असतं, तर ते लावण्यामुळे मित्रांनो या ठिकाणी येत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा, त्यावरून येत असतं। परंतु मित्रांनो तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असता, याकरिता तुम्ही कमीत कमी इंडिकेटरचा वापर केला पाहिजे। जुन्या टाईपचे फिलामेंट इंडिकेटर असतील तर ते बदलून LED टाईपचे इंडिकेटर्स त्या ठिकाणी मित्रांनो बसवलं पाहिजे, जे कमीत कमी मित्रांनो खर्च तुम्हाला येईल। तर बघा मित्रांनो या ठिकाणी अजून कोणकोणते उपाय, शेवटचा उपाय नक्की बघायचा आहे। तर बघा मित्रांनो आता बघितलं पहिली गोष्ट जी तुम्हाला आता सांगितली, बघा तिच्यामधून सरळ सरळ 300 रुपयाचे लाईट बिल तुम्हाला इथे कमी झालेलं आहे। तर आता मित्रांनो दुसरी गोष्ट ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की त्याच्यामधून सुद्धा खूप सारे लाईट बिल तुम्हाला कमी करता येणार आहे। त्यानंतर मित्रांनो शेवटचा जो 8 नंबरचा तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही पाळला तर 100% तुमचे लाईट बिल, बघा जसं माझं स्वतःचं लाईट बिल 1800 वरून 450 वर आलं तसं सुद्धा तुमचं सुद्धा लाईट बिल शेवटचा 8वा नंबरचा जर तुम्ही नियम पाळला तर तुम्हाला सुद्धा आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला बघा आम्हाला जसं प्रकारे 1800 रुपये वरून 450 रुपये जसं लाईट बिल कमी झालं
तसंच तुम्हाला पण येईल। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित समजेल की तुमचं लाईट बिल कसं कमी करायचं। फक्त 2 मिनिटे ह्या व्हिडिओला वेळ द्या, व्हिडिओला तुमचा स्वतःचा 2 मिनिटे वेळ द्या, नक्कीच तुमचं लाईट बिल 100% कमी होणार आहे। हा शब्द आपला आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। दुसरी गोष्ट जी आहे, कदाचित 300 रुपयाहून जास्त लाईट बिल तुमचं आता या ठिकाणी मित्रांनो कमी करू शकते। बघा, तुमचं 300 रुपयापेक्षा लाईट बिल या ठिकाणी कमी करू शकते। आपल्या विसरपणामुळे म्हणजे विसरबोळेपणामुळे रात्री आपण बघा मच्छर फार असतात, त्यामुळे आपण मॉस्किटो जे असतं तर ते रिप्लेमेंट जे आपण लाईटवर चालतं तर ते एक मॉस्किटो रिप्लेमेंट या ठिकाणी असतं, ते आपण लाईटला जोडतो, चालू करतो, रातभर चालू तसंच राहतं, सकाळी आपण ते बंद करायचं विसरतो, बऱ्याच वेळा ते दिवस तसंच चालू राहतं। मग तुम्ही म्हणाल की छोटंसं मशीन आहे त्याला काय होतं, ह्यानं किती लाईट बिल येणार आहे? तर हे छोटंसं मशीन मित्रांनो म्हणजेच एक प्रकारचं एक छोटं हीट असतं। जर याला 50 वॉट जरी पॉवर आपण आहे असं समजलं तर दिवसात 24 तास असतात, 20 तास लाईटचे असतात। तर असं गृहीत धरलं तर दिवसाला 1 युनिट आपण त्या ठिकाणी खर्च करत असं म्हणलं तर महिन्याला 30 युनिट त्या ठिकाणी जळतात। आणि 10 रुपयाचा रेट जर युनिटला धरला तर 300 ते 400 रुपये लाईट बिल तुम्ही हे चुकून तुमचं चालू केल्यामुळे म्हणजे डासांचा औषध आहे तर ते चालू केल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं वाया जात असतात पैसे। त्यामुळे तुम्ही लिक्विड एअरोबेटर म्हणजे मॉस्किटो म्हणजे रिपेल हे इलेक्ट्रिक आहेत तर ते तात्काळ तुम्ही सकाळी बंद करायचे आहेत, जेणेकरून हे जास्तीचे युनिट जे आहेत तर ते तुम्हाला खर्च होणार नाही आणि तुमचं लाईट बिल वाचू शकेल। आता तिसरी गोष्ट जी आहे जिच्यामुळे लाईट बिल वाचतं ते म्हणजे फ्रीजच्या संदर्भात आहे। आता जे 99% लोक फ्रीज वापरताना चुका करतात, ज्यामुळे त्यांचं लाईट बिल अगदी 500 रुपयांनी जास्त येतं। आता फ्रीज वापरताना आपण काय करतो की बऱ्याच वेळा आपण ते फुल स्पीडवर ठेवतो, तर म्हणजे फुल स्पीडवर म्हणजे फुल त्यांचं टेम्परेचर अतिशय कमी करून ठेवतो। यामुळे काय होतं की फ्रीजच्या पाठीमागे असणारा कॉम्प्रेसर जो आहे तर त्याला जास्त काम करावं लागतं, त्याला जास्त काम करावं लागतं म्हणजे त्याला ऊर्जा त्या ठिकाणी मित्रांनो जास्त वापरली जाते। तर बघा मित्रांनो आता फ्रीजच्या पाठीमागे जो कॉम्प्रेसर असतो त्याला जास्त ऊर्जा लागते आणि त्यामुळे तुमचं लाईट बिल त्या ठिकाणी वाढत असतं। मग त्यामुळे तुमचा फ्रीजचा जो काय मोड आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो स्लो करून ठेवायचा आहे। ज्या वेळेस काही गरज असेल त्यावेळेस तुम्ही कुठली गोष्ट जर फार थंड करायची तुम्हाला असेल त्यावेळेस ते हाय मोडवर ठेवायचं आहे, अन्यथा स्लो किंवा मीडियमवरचं तुम्ही ठेवायचं आहे। तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला मित्रांनो माहीत आहे की फ्रीज लो मोडवर ठेवायचं, कमी लाईट ज्या ठिकाणी येते तुम्हाला माहीत आहे असं वाटेल। हाय मोडवर ठेवलं तर जास्त लाईट जाते, पण फ्रीजच्या संदर्भातल्या पुढच्या 2 गोष्टी मित्रांनो गॅरंटेड तुम्हाला माहीत नसणार आहेत आणि त्यामुळेच तुमचं 500 रुपयापर्यंत सुद्धा लाईट बिल या ठिकाणी मित्रांनो वाढतं। ते म्हणजे काय की ज्या तुम्ही फ्रीजवर बसवता, बघा तुम्ही फ्रीज या ठिकाणी बसवता किंवा फ्रीज ज्या ठिकाणी किचनमध्ये ठेवता, किचनमध्ये ज्या वेळेस आपण फ्रीज ठेवतो तर ते फ्रीज आपण बऱ्याच लोक चूक करतात, ते म्हणजे भिंतीला जवळ एकदम चिटकून ठेवत असतात। मग भिंत जवळ फ्रीज एकदम चिटकून ठेवल्यामुळे सुद्धा लाईट बिल वाढतं, हे कदाचित तुम्हाला मित्रांनो माहीत नसेल। मग पुढचा प्रश्न असा आहे की फ्रीज आणि भिंतीचा असा काय संबंध आहे? तर बघा फ्रीज हे एका तत्वावर मित्रांनो फ्रीज हे एका तत्वावर काम करत असतं। ते तत्व काय असतं की फ्रीजमध्ये ज्या वेळेस एखादी वस्तू आपण ठेवतो तर ते फ्रीज काय करतं, त्याच्यातली उष्णता शोषून बाहेर त्या ठिकाणी काढत असतं आणि मग त्याला गार करत असतं। मग ही शोषलेली उष्णता ज्या वेळेस बाहेर जात असते तर ती वातावरणाने मिक्स होण्याआधी मित्रांनो फ्रीजच्या बाजूला मोकळी जागा असणे आवश्यक असतं। जर आपण भिंतीला चिटकून ते फ्रीज ठेवलं तर ती जागा त्या ठिकाणी मित्रांनो फ्रीजला मोकळी हवा बाहेर टाकायला जागा या ठिकाणी भेटत नाही आणि त्यामुळे ते लवकर गार होत नाही। त्यामुळे कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागतं आणि ऊर्जा जास्त खर्च असते। तर फ्रीजच्या संदर्भातील तिसरी चूक आणि तिसरी गोष्ट ज्यामुळे लाईट बिल या ठिकाणी भरमसाठ वाढतं ती म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे। बरेच जण यामध्ये चुका करतात की ज्या वेळेस फ्रीज या ठिकाणी फ्रीजचा दार जो आहे तर आपण उघडतो दरवाजा त्यावेळेस आपला फॅन चालू असतो। आता तुम्ही म्हणाल फॅन चालू असायचा आणि फ्रीज उघडण्याचा काय संबंध? तर ज्या वेळेस फ्रीजचा या ठिकाणी मित्रांनो दरवाजा उघडतो तर त्यामधील गार हवा ही आता बाहेर निघण्यास सुरुवात होते आणि तो जर फॅन चालू असेल या ठिकाणी तर बघा फॅन जर चालू असेल तर ही हवा अगदी झटपट बाहेर निघते।
त्याच्यामध्ये गरम हवा भरली जाते आणि तिथल्या तिथे टेम्परेचर डिस्टर्ब होतं, टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागतं आणि त्यामुळे सुद्धा मित्रांनो वीज बिल वाढतं। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला शेवटचा 8 नंबरचा उपाय सांगणार आहे। तर कोणता असणार आहे बघा, ज्यामुळे निम्म्यावर लाईट बिल येणार आहे। तर बघा मित्रांनो, मग मित्रांनो या ठिकाणी याच्यासाठी तुम्ही नेहमी तुमचा फॅन हा बंद असला पाहिजे। ज्या वेळेस तुम्ही फ्रीज उघडता बघा, ज्या वेळेस तुमचं फ्रीज उघडता त्यावेळेस बघा तुम्ही तुमचं फॅन जे आहे तर ते बंद करून ठेवायचं आहे। चौथी गोष्ट मोबाईलच्या संदर्भात आहे। मोबाईल चार्जिंगच्या संदर्भात जी चूक 99% लोक करत असतात, 1000-2000 रुपये लाईट बिल वाढवून बसतात या मोबाईलच्या चार्जिंगच्या संदर्भात, तुम्हाला काहीच माहीत नसतं। तर बघा आता सगळेजणच हे वापरत असतात मोबाईल चार्जिंग, पण सगळेजण करतात बऱ्याच वेळा मोबाईल चार्जिंगला लावत असतो आणि चुका करत असतात। म्हणजे चार्जिंगचं बटन ऑन करतो, चार्जिंग संपली की आपण अनादानाने या ठिकाणी मोबाईल काढून घेतो, चार्जर सॉकेटमध्ये लावलेलं असतं आणि चार्जरचं देखील जे बटन असतं चालू असलेलं तर देखील ऑन असतं। बऱ्याच वेळा आपण ते बंद करणं टाळतो, विसरतो, बऱ्याच वेळा आपल्या लक्षात देखील मित्रांनो येत नसतं। आपण म्हणतो नुसतं चार्जर तर लावलेलं आहे, तर त्याला काय होतंय लाईट ओढलं, पण इथे तुम्ही मोठी चूक करत असता। तुम्हाला काय वाटते लाईट बिल ओढत नसणार, चार्जिंग तर नाही, त्याला काय होतंय म्हणून तुम्ही काय करता तर ते आहे असं ऑन आहे असं ठेवता। तर ही चार्जर जे असतं तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेलं असतं आणि त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये नेहमी मित्रांनो करंट फ्लो त्या ठिकाणी होत असतो आणि तो करंट फ्लो होण्यासाठी ऊर्जा लागत असते आणि त्यामुळे जो तुमचा चार्जर आहे तो चार्जर असतो जर मोकळं जरी लावलेलं असलं तरी मोबाईल जरी लावलेला नसेल तरी देखील किती युनिट त्या ठिकाणी वापरत असतं बघा, एक चार्जर देखील तुमचं अर्धा ते 1 युनिट खर्च करू शकतं। त्यामुळे मित्रांनो तुम्ही नेहमी मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर तात्काळ सॉकेटचं बटन त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे। पाचवी गोष्ट टीव्हीच्या संदर्भात आहे। अगदी भरपूर जणी चूक करतात मित्रांनो, तर त्याच्यामध्ये त्यांनी टीव्ही नवीन घ्या असंही सांगत नाहीत बघा। तुम्हाला या टीव्हीमुळे तुमचं लाईट बिल कसं या ठिकाणी वाढते बघा। आता तर बघा जो टीव्ही तुमच्याकडे असेल तर बऱ्याच वेळा काय करतो की रात्री टीव्ही पाहायला आपण बसतो, पाहता पाहता आपल्याला झोप लागते त्यावेळेस आपण रिमोटने टीव्ही बंद करतो आणि झोपून जातो। आपल्याला असं वाटतं की रिमोटने टीव्ही बंद केलाय म्हणजे तो बंद झालाय, आता लाईटचा याचा काय संबंध नसणार असं वाटतं, पण सगळ्यात मोठी चूक तुमची या ठिकाणी मित्रांनो आता होत असते। कारण की रिमोटनं ती टीव्ही जी असते तर फक्त स्क्रीन बंद होते, पण टीव्हीच्या पाठीमागच्या ज्या काही यंत्रणा असेल तर त्या रात्रभर चालू राहतात आणि मोठ्या प्रमाणावर लाईट बिल त्या ठिकाणी खर्च होत असतं, युनिट्स वापरले जात असतात, लाईट बिल वाढत जात असतं। बघा त्याकरिता काय करायचं आहे, जरी तुम्हाला झोप आली असेल तरी थोडं तुम्ही कष्ट घ्यायचे आहे, तात्काळ तिथे जाऊन तुम्ही सॉकेटमध्ये पिन तुमची टीव्हीची लावली असेल तर ती पिन तुम्ही काढायची आहे मित्रांनो। जर काढलं तर तुमचं लाईट बिल कमी येणार आहे, किंवा बटन तरी बंद करायचे आहे, याने मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होऊ शकते। त्यानंतर 6वी गोष्ट ती म्हणजे बघा, आता तुम्हाला मित्रांनो 6वी गोष्ट सांगणार आहे। तर बघा मित्रांनो आता तुम्हाला 6वी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे प्रचंड प्रमाणात मित्रांनो लाईट बिल कमी होऊ शकतं, ती म्हणजे तुमच्या घरात असलेली पाण्याची मोटर। जर तुम्ही पाण्याची मोटर वापरत असाल तर बऱ्याच वेळा आपण काय करतो की थोडीशी पाण्याची मोटर चालू करतो, अर्धी टाकी भरली का परत ती थोडीशी रिकामी झाली का परत मोटर चालू करतो, म्हणजे दिवसातून 10 ते 12 वेळा आपण मोटर चालू करतो। तसं न करता तुम्ही मोटर ती एकदा चालू करून पूर्ण त्या ठिकाणी टँक भरलं पाहिजे आणि टँक या ठिकाणी रिकामी झाल्यानंतरच कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्ही परत मोटर चालू करून हे टँक भरायचं आहे, जेणेकरून मोटर स्टार्टमध्ये भरपूर ऊर्जा खर्च होते, युनिट त्या ठिकाणी वाया जात असतात। याचबरोबर पुढचा पॉईंट म्हणजे 7वी गोष्ट ती म्हणजे ज्यामध्ये तुम्ही बघा इनकॅन्डिडेट लाईट वापरता, म्हणजे बघा फिलामेंट लाईट त्या ठिकाणी वापरत असाल तर त्याच्यावर LED लाईट वापरलं पाहिजे। टीव्ही जुन्या टाईपचं वापरत असाल तर LED टीव्ही तुम्ही घ्यायला पाहिजे। जे उपकरण घेता म्हणजे 5 स्टारचे रेटिंग त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायला पाहिजे। आता यानंतर शेवटची गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळे तुमचं लाईट बिल हे मित्रांनो भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी खूपच जास्त प्रमाणात तुमचं आता कमी होऊ शकतं बघा। ती म्हणजे काय की लाईट तर सर्वजणच वापरतात, सर्वजणच उपकरण बऱ्यापैकी लोक वापरत असतात। तर मग या ठिकाणी मित्रांनो काय होतं की बघा आपल्या लाईट बिलाचं सेक्शन लोड तर एका ठिकाणी आपल्याला वीज मंडळाने त्या ठिकाणी आपल्याला सेक्शन करून दिलं आहे। तर मग या सेक्शन लोड म्हणजे मित्रांनो काय की बघा वीज मंडळ आपल्याला काय करतं की तुमचा इतकापर्यंत लोड हा दिवसभरात असायला आवश्यक असतं,
पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, इतकं हीटर त्या ठिकाणी असतं, म्हणजे हीटर चालू असताना फ्रीज चालू असतं, फ्रीज चालू असताना पाण्याची मोटर चालू असते. बऱ्याच वेळा काय होतं की 3-4 उपकरणं एकत्र मोठमोठे चालू राहिल्यामुळे तुमचा जो काय घरात चालणारा लोड आहे तर तो सेक्शन लोडपेक्षा या ठिकाणी मित्रांनो भारी लोड जातो. तुमचं लाईट बिल हे त्याच्यामुळे सुद्धा वाढू शकतं आणि कदाचित जरी वीज मंडळाचे लक्षात आलं तरी सुद्धा पेनल्टी देखील लागू शकते, दंड देखील यामुळे मित्रांनो तुम्हाला लागू शकतो. मित्रांनो, लाईट बिल तुमचं कमी करण्यासाठी आम्ही वेळोवेळी टिप्स या कायम तुम्हाला सांगतच असतो. त्यामुळे तुमच्या घरातील लाईट बिल कमी करण्यासाठी पावसाळ्याबद्दल बघा, लाईट बिल कमी करण्यासाठी उपाय, पावसाळ्याबद्दल उपाय, आरोग्याबद्दल उपाय, शेतकऱ्यांची योजना असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, सर्व माहिती मित्रांनो पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.